जसा जसा टाइम 11 वाजत चाललेत ना तसा तसा मूड डाऊन होत चाललाय. मला वाटतं सिंगापूरवाले जेवढं पैशाने काय करता येते ना तेवढं सगळं करून टाकतात. अरे बाबा हे बघितलंच नाही मी. हाय, मी राजदीप गरज तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राजकरंजाच्या यूट्यूब चॅनलवरती. लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणालो होतो का आम्ही चेकआउट करतोय आपल्या युनिव्हर्सल स्टुडिओला जायसाठी. हॉटेल एक चेकआउट केलता, पण आम्ही त्यांना विचारलं का आम्ही फ्रेश वगैरे होऊ शकतो का, तर ते बोलत ठीक आहे पूल एरियामध्ये फ्रेश वगैरे होऊ शकता, पाठी वॉशरूम पण आहे. त्याचा विषय असा आहे कारण का आमची फ्लाईट होती रात्री 11:30ची, म्हणजे युनिव्हर्सल स्टुडिओ टू हॉटेल. पिकअप घेतला नव्हता, आम्ही स्वतःहून आलो. ठीक आहे आलो. आता एवढ्या दिवसाला मला टाइमपास करायचा आहे तर बोलू थोडासा एन्जॉय करू, पैसा वसूल करू. पूलमध्ये आलो नव्हतं ना, तर आता पैसा वसूल करतोय. आणि आमचा 6:30ला 6:45चा पिकअप आहे हॉटेलवरून एअरपोर्टपर्यंत. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तो सिंगापूर एअरपोर्ट बघण्यासारखा आहे, आणि हा ब्लॉग पण बघण्यासारखा असेल. तर चला तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा, मी पोहोचतोय. तर सर्व पाहून वगैरे झालं आहे आणि आमचं लगेज रेडी आहे जाण्यासाठी. कॅब येईल 6:30 वाजता, 6 वाजलेत आणि मानसीसुद्धा रेडी आहे. हाय, कोणला कॉल केलास? प्रिया ताईला कॉल केलास. तर थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत. आम्ही लवकर जाणार आहोत, त्याचं कारण सिंगापूर एअरपोर्टवर जाऊन आम्हाला तो एक्सप्लोअर करायचा आहे. 6:30 वाजलेत आणि आपला कॅप्टन आला आपल्याला घ्यायला. चला बाय बाय सिंगापूर. एअरपोर्ट राहिला आहे अजून, पण आपली टूर आज इथे एंड होणार आहे. आणि याच्यानंतर अजून तिसरे तो जाणार असतो. मग पैसे खतम, घर पे जाने का. भारी वाटते. आणि आता बघा इथं परत ढगाळ वातावरण झालेलं आहे, पुरा कालोख कालोख झालाय. आता भेटूया एअरपोर्टवरती. अर्धा तास गेला आम्हाला एअरपोर्टवरती यायला. सिंगापूर शंगी एअरपोर्ट. हॅलो, किती मोठा आहे माहिती आहे. इथून गेलो तरी असं तिथून जायला लागते ट्रेन करून. तुम्हाला दाखवतो. ओ माय गॉड, स्क्रीन दाखवते पहिले तुम्हाला. चला. आणि आता आम्ही बोर्डिंग पास कलेक्ट केलेत, म्हणजे तिकीट आलेत आपले. बॅग दिल्या आता टेन्शन नाही आपल्याला. बॅग जातील आणि आपण जाऊ फिरायला. आपल्याकडे कसं 3 तास वगैरे आधी एंट्री होते, इथं 7-8 तास आधी आपण येऊ शकतो.
तर आत्ता जाऊया आपण चंगी एअरपोर्ट एक्सप्लोअर करायला. तुम्ही पण आमच्यासोबत चला. बोर्डिंग पास कलेक्ट केले ना, त्याच्या साईडलाच तो स्क्रीनवाला वॉटरफॉल होता. आता ज्वेलला चाललो आहे. ट्रेनने जायला लागतं आहे. T1 आणि T1 आणि T3. आपण T2ला येऊ. काय माहिती, एवढा मोठा एअरपोर्ट आहे का समजत नाही. विचारत जायला लागते. आणि ऑटोमॅटिक इमिग्रेशन आहे इकडं. 2 मिनटात फक्त पासपोर्ट लावायचा आतमध्ये. म्हणजे आपण इथनं 10:30-11 वाजता पद्धतशीर सर्व एक्सप्लोअर करून निघू. ठीक आहे, चलो. ट्रेन टू सिटी पण आहे. आपण चुकून सिटीची ट्रेन पकडतो आणि जावं तिकडे. थांब बघू, थांब. हे तर सर्व तिकडेच जाण्यासाठी असतील. त्यांच्यासोबत आपण जाऊ. स्काय ट्रेन बघा, 4 टर्मिनल आहेत या एअरपोर्टला. आपण सध्या T2ला आहोत आणि आपल्याला जायचं तर इथं ट्रेन येईल. इथं लिहिलं आहे पण स्काय ट्रेन टू T1. म्हणजे ही ट्रेन येईल ती T1ला जाईल. मग इथं ज्वेलला आपण जाऊ आणि बाकीच्यांचं काही काम नाही. आपल्याला काम फक्त T1 आणि T2 सोबत. असं मॅप दिला आहे. आता स्काय ट्रेन येईल थोड्याच वेळेला. 2 मिनटात. बघा इथं लिहिलं आहे 2 मिनटात येईल. टर्मिनल 1ला आम्ही आलो. जाम मोठं आहे. सांगते काय जाम मोठा आहे. आणि आता तो ज्वेल आहे ना, तो एअरपोर्टच्या बाहेर आहे. आणि इथं विषय कसा आहे माहिती आहे, इकडे नको, बटन दाबते येतील समोरून. विषय कसा आहे माहिती आहे, इथं स्टार्टिंगला जेव्हा आपण एअरपोर्ट एंटर करतो ना, तेव्हा सिक्युरिटी कोण नसते. डायरेक्ट आपण एंटर करू शकतो. तसंच आम्ही आता डायरेक्ट एक्झिट मारला आहे. आणि ज्वेल आता समोरच आहे, आमच्या बाहेर आहे. आणि आम्ही नंतर परत जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. फक्त टाईमवर आपला आपण सिक्युरिटी चेक इन आणि इमिग्रेशन करून आतमध्ये जायचं असतं. ते माहिती नसतं, हे सांगत नाही कोण आपल्याला ना. त्या एअरपोर्टच्या थोडा बाहेर जायला लागतं. ओके, वी कॅन गो नाव. आता थांबा, हिचं रिॲक्शन बघा. वाटलेलंच मला. जबरदस्त. दाखवतो. 3 फ्लोर खालती आला होता. जो खालती पडतोय ना, तोच विषय आहे. आज जाऊ शकता नाही ना. किती फ्लोर खालती आलो, अजून खालती. मला वाटतं सिंगापूरवाले जेवढं पैशाने काय करता येते ना, तेवढं सगळं करून टाकतात. सर्व आर्टिफिशियल. पण त्यांना त्याची किंमत समजले हो. कारण का त्यांचे ते बघा, आता वरती सर्व इको फ्रेंडली करणार आहेत ना, ते सर्व EVवर. आणि आपण पाणी वाचवतात, ते पाणी तर महाग देतात. हे ज्वेलला किती फ्लोर आहेत काय समजत नाही. टाईमवर लक्ष द्यायला लागेल. म्हणजे ते इथं फिरता कधी टाईम निघून जाईल समजायचा नाही. योगा क्लास पण आहे तिकडं.
हे बघा असे फ्लोर केलेत, वेगवेगळ्या अँगलने आपण बघू शकतो. आणि अजून काय काय ते तुम्हाला दाखवते. वाव. वाईटच भारी वाटतंय. मग आता आम्ही कुठं आलोय, काय आलोय, कायच माहिती नाही. पण जिथं आलोय तिकडचा नजारा काय अलगच आहे. हे बघा भरपूर यांनी खरी झाडं आहेत, खरी झाडं लावलीत त्यांनी. हा जो ब्रिज बघताय ना, तिकडं जाण्यासाठी 750 रुपये लागतात. 750 प्लस कॅनोपी ब्रिज याला बोलतात. तिकडनं मस्त सुंदर व्ह्यू दिसतोय, त्याचे पैसे लागतात. कसलाच मोठा आहे बघा तो. नशिबाने लेझर शो पण बघायला मिळाला ना. हो, आता जस्ट चाललेलो. चाललेलो आम्ही आपल्या टर्मिनलला टूरला, आणि नेमकाच अनाऊन्समेंट झाली आणि नेमकाच आम्हाला बघायला मिळाला. भारी वाटला. तुम्ही पण प्रॉपर बघितलं असाल ना. ठीक आहे, आता जाऊया ना आपण. जाऊया. 9:30 वाजलेत. जास्त पण आपण टाइमपास नको करायला. थोडा आधीच सर्वकडं निघून जायचं, म्हणजे कसं चुकामुक झाली तरी आपली तर टाईम राहते ॲडजस्टमेंट करायला. चल. आलो परत आम्ही T1 वरती, आणि आता इथून परत काय ट्रेन T2साठी. आणि लक्षात घ्या, T1 वरून बाहेर जायला लागते, म्हणजे एअरपोर्ट एक्झिट मारून तिकडे जायला लागते. चला जाऊया आता T2ला, आणि नंतरच भेटू आपण ना. चालेल. जरासा मूड डाऊन होत चालला आहे. जसा जसा टाईम 11 वाजत चाललेत ना, तसा तसा मूड डाऊन होत चालला आहे. ते चेहऱ्यावर आमच्या दिसत असेलच. जाऊ दे, चला आता काय. मस्त टूर झाली. आवडले ना व्लॉग तुम्हाला? कमेंट करून सांगत जा, म्हणजे समजेल. अजून एक्सप्लोर करत राहू आपण. आता आमचं इमिग्रेशन झालं आहे, 5 मिनटात झालं असेल. 5 पण नाही मिनटात. आमचा F35 आहे ना गेट. ठीक आहे, जाऊया. आता ड्युटी फ्रीवर आम्ही आहोत. गुच्चीमधून काय घ्यायचं आहे काय? नको 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 नको. नाही, गुच्ची नाही. यो वेगळाच आहे. यो वेगळाच काहीतरी आहे. यो मूवी आहे, मुच्ची आहे. मुच्ची यो अनब्रँडेड आहे रे, नाही तर तुला घेतला असता. यो गुच्ची नाही, मुच्ची होता तो, म्हणून घेतला नाही. अरे बाबा, हे बघितलंच नाही मी. मानसी वरती बघ, रिएक्शन बघायचा. बघितलाच नाही मी वरती. पोरांचा बघा काय चाललंय इकडे.
तर आम्ही चाललो आता आमच्या गेटजवळ. F35 आमचा गेट आहे. सिंगापूर एअरपोर्ट पण बघण्यासारखं आहे. तुम्ही तर बघितलं असाल आत्तापर्यंत. मी नव्याने सांगण्याची गरज नाही. 10 पैकी याला आपण देऊ 11 मार्क आणि मुंबई एअरपोर्टला 10 पैकी 12 मार्क. आपला आहे ना, इकडे काय आपण 10 दिवस राहून जाणार आहोत. आपल्या मुंबईमध्ये आपल्याला आयुष्य काढायचं आहे. चला जाऊया. बसलो आम्ही गेटजवळ F35 जवळ आणि सिक्युरिटी चेकिंगचा विषय समजला. गेटमधून एंट्री केली ना काय सिक्युरिटी चेकिंग होते. आणि दुसरा विषय असा आहे की आता परत आपण घरी चाललो आहे. 8-9 दिवस कसे गेले समजलाच नाही. माणसाला विचारूया कसं वाटतंय, कसा गेली टूर, कशी झाली तुझी? मस्त झाली टूर, मस्त झाली एकदम. आणि आता घरी जावायची इच्छा नाही. असं वाटतं की अजून 4-5 दिवस थांबू, 10 दिवस. आणि एअरपोर्ट कसा वाटला तुला? एअरपोर्ट एकदम भारी. म्हणजे इथं तुम्ही 3-4 तास आरामात जातील नाही. आम्ही फिरता 3-4 तास आरामात जातील. तर कसा जाऊ वाटला? तिथं काहीतरी नवीन दिसतंय. हो ते तर आहे. जिथं आणि जा अजून एक आहे टर्मिनल 3ला, पण आम्हाला कंटाळा आलेला जायला, आम्ही नाही गेलो. कारण का धावपल 3-4 दिवस आमची इतके धावपल आहे ना. आम्ही म्हणजे पॅकेजच्या बाहेर जाऊन सर्व काही केलं आहे. ब्लॉग आधीचे बघितले असाल तर काय प्रॉब्लेम नाही. नसेल बघितलं तर जाऊन नक्की बघा. सिंगापूर कसा वाटला? मस्त. सिंगापूर भारी आहे एकदम मस्त. काय टेन्शन नाही सिंगापूरमध्ये. ॲक्वेरियम, फ्लायर, अजून काय क्लाउड फॉरेस्ट सगळं मस्त. सगळं एकदम. मस्त आहे. त्यांनी बनवलं आहे म्हणजे काय नॅचरल असं कायच नाही ना, सगळं आर्टिफिशियल मॅनमेड, पण मस्त बनवलं आहे सगळं. ऑल ओव्हर टूर आम्हाला तर आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. असे नवीन व्लॉग आता पालखी वगैरे झालेत, आता टूरचे व्लॉग येत राहतात आपल्या चॅनलवरती. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि चला आता ब्लॉग इथंच आपण एंड करूया. आता भेटूया इंडियामध्ये. बघूया नवीन कुठला कंटेंट ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये चांगली अशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल तर ही बाली सिंगापूर टूर आपण इथं एंड करूया. चला स्वतःची काळजी घ्या. आम्ही येतो इंडियामध्ये. बाय बाय, टेक केअर, सी यू सून.